रोज जर गरजेपेक्षा फक्त इतका कटिंग मी जास्त पिलं तर महिन्याला माझं पाव किलो वजन वाढणार. एक अर्धा कप चहा किंवा 3 बिस्किट किंवा तेवढा नाश्ता, आणि जर तो कमी केला तर तेवढं कमी होणार. तर कमी होत. तर सो खरा वाटोळा महाराष्ट्राचा प्रेमाच्या चहाने केलेला आहे. प्रेम याला म्हणतात काइंड किलिंग. मग तुम्ही जेवढे जास्त सामाजिक, तुम्ही नेते आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही मित्रवाले लोक आहे, तर प्रत्येक मित्रासोबत अर्धा कप चहा होतो. अजून आहे, तुम्ही जर गेले पाहुण्याकडे, त्यांनी चहा विचारला नाही तर तुम्हाला खराब वाटतं. हो. आणि तुम्ही पिला नाही तर त्याला वाईट खराब वाटतं. वाटतं. त्यामुळे आम्ही काय करतो, मित्राकडे जाताना बॅग भरून काकडी, टोमॅटो, गाजर, डाळिंब जे अवेलेबल आहे ते घेऊन जातो. एकमेका फळं खाऊ घालू आणि सफळ जगू 100 वर्ष, अशी सोपी पॉलिसी आहे. अजून आहे, 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्र दरवर्षी आसाममधनं विकत घेतो. त्या जागी आम्ही ताक प्यायला पाहिजे. ताकाचे पैसे शेतकऱ्याच्या घरी जातील, शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील. पण मेंदू आहे, त्यात पेशी आहेत, इलेक्ट्रिकची वायर असते, तशी प्रत्येक पेशीला एक कव्हर असते, ते मिलॅनिनचं बनते. हे मिलॅनिन हे B12 जीवनसत्वापासून बनते. आणि B12 जीवनसत्व हे फक्त मांसाहार मधून मिळते. दूध, दही हा मांसाहार आहे. बरोबर. म्हणजे आता मी तुम्हाला प्राणीजन्य आहे. काल नवीन शिकलेलं शॉकिंग सांगतो मी तुम्हाला, की आपण मांसाहारीच आहेत. बाळ जन्माला आल्यावर आईचं दूध पितो, तो शाकाहार थोडंच आहे. आईचं दूध शाकाहार आहे की मांसाहार आहे? हां, पूर्ण करतो काय. तर B12 10 पैकी 6च्या वर लोकांना, हा अभ्यास सांगत तुम्हाला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आहाराचा अभ्यास करते. त्यांनी डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स हे पुस्तक लिहिलं आहे, ते मी मराठी केलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे. त्याच्यात ते प्रत्येकाने लिहून घ्या, डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स. हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे, साध्या माणसासाठी लिहिलेलं आहे. आणि नेटवर फ्री आहे, इंग्रजीत आहे, डाउनलोड करा आणि सगळ्या मराठी लोकांना समजावून सांगा. 1 वर्षात महाराष्ट्र चांगला होईल. ठीक आहे. तर पहिले चहाची जादू समजा आणि पहिले कृपया दया करा, पाहुण्याला चहाच्या जागी साधा पाणी द्या, तर तो जास्त वर्ष तुमच्याकडे येईल. आणि तुम्ही पण त्याला पाणी पाजायला असाल. चहा पाजू नका, पाणी पाजा. ठीक आहे ना. चहाला रिप्लेसमेंट म्हणून ताक. हाय. अजून दुसरा पर्याय आहे? माझी आता मोहीमच चालली आहे की चहा बंद करा आणि ताकाला राष्ट्रीय पेय करा. बर. तर तुम्ही मगाशी जे म्हणालात की ते पेशीभोवती जे यायला हवं ते ताकातनं B12. तर B12 कुठे आहे? मांसाहारामध्ये आहे. पण आपण बहुतेक लोक शाकाहारी आहेत. बरोबर. जे मांसाहारी आहे ते हप्त्याला एकदा खातात, जे एकदा खातात ते शाकाहारीच आहेत. बरोबर. ठीक आहे. मग B12च्या अभावामुळे मेंदू संस्था कमजोर होते. बरं. त्यामुळे मेंदूचा कुठलाही त्रास आला, तुम्हाला पायाला गोळे आले, हातापायाला मुंग्या आल्या, विस्मरण होत आहे, मेंदूचा काहीही त्रास वाटला, कोणाला काही म्हणू दे, कोणाला त्याची ABCD इंग्रजी नावं सांगू दे, कोणी त्याला अल्झायमर म्हणू दे, कोणी त्याला जे काय इंग्रजी नाव सांगू दे, ते नका, ते असू दे जे काय, पण तुम्ही आधी B12 घ्या. हां, B12चं कोबालामाइन हे नाव आहे. मिथिल कोबालामाइन नावाचं इंजेक्शन घ्यायचं. 2 कुप्या घ्यायच्या, ॲम्प्युल्स, म्हणजे 1 मिलीलिटर होईल. ते टोचून घ्यायचं. 10 पैकी 6-7 लोकांना कमी आहे, त्यामुळे सगळ्यांना कमी आहे. कमीच आहे. जे भारतीय परदेशी राहतात ना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ते दर 6 महिन्याने B12चं इंजेक्शन घेतात. अच्छा. मी सुद्धा घेतो. आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि रोज 2 वेळा जर दही खाल्लं, 1-1 वाटी, तर दिवसाची गरज पूर्ण होते. बरं. सर, चहामध्ये दूध टाकू नका. दुधामध्ये B12 आहे, पण दुधापेक्षा जास्त दह्यामध्ये आहे. म्हणून सर्व दुधाचं दही करून खा. दही आणि ताक कम्पॅरिझन केलं तर 1 वाटी दह्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं की ताक तयार होतं. सो बेसिकली दही खा. दही इज प्रेफरेबल. दह्यामध्ये B12 आहे, पण पाहुणा आला की पेय पाहिजे. पेय पाहिजे. सो दही खा. दही आणि ताकाचं भांडण नाही, ते ॲड ऑन आहे. हो, आलं लक्षात. बरोबर. सो जेवताना 2 वाटी दही खा. एवढं करण्या एवढं दूध तुमच्या घरी असेल आणि याच्यापेक्षा जास्त दूध असेल तर तुम्ही चहाला टाका. पहिले मी चहा बादच करा. चहा तर बादच करा. चहाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. चहामध्ये कॅफिन नावाचं विष आहे. हे मला कसं कळलं, तर मला खूप धडधड झाली एक दिवशी रात्री.
मी डॉक्टर आहे. आता 72 वर्षाचा आहे. पण 72 वर्ष सकाळी 6ला काम सुरू होतं, रात्री 12पर्यंत चालतं, रात्री उठायला लागतं, झोप होत नाही, मग दिवसा सुस्ती येते, मग चहा घेतला जातो, मग कॉफी घेतली जाते, असं वाढलं. मग एक दिवशी धडधड व्हायला लागली, सगळ्या तपासण्या गेल्या, सगळं काय ठीक. मग लक्षात आलं ही सगळी भानगड चहा कॉफीची आहे. मला स्टाफ सांगायचं तुमची चिडचिड वाढली आहे. अरे बापरे. चिडचिड होते चहा कॉफीने, आणि झोप खराब होते, धडधड होते आणि ॲसिडिटी होते. आणि मला सगळं व्हायचं. मला धडधड व्हायची, मला ॲसिडिटी झाली होती, माझी झोप खराब होत होती. आणि काय होतं माहिती आहे का, मुलांसाठी सांगितलं की कॅफिनने घेतल्यावर 12 तास गाढ झोप लागत नाही.